नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा 21 तारखेला आपला मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. त्या मॅथमॅटिक्सच्या पेपरचं पूर्ण अनालिसिस आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या मनात मॅथमॅटिक्स बद्दल भीती आहे ती भीती दूर करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहे. तर बघा आज आपण 2026 चा पेपर कसा राहणार त्याबद्दल पूर्ण अनालाइज केलेला आहे आणि IMP क्वेश्चन जे तुम्हाला इम्पॉर्टंट पेपरमध्ये दिसणार आहे ते आपण घेत आहे जवळपास. तर बघा सर्वात आधी आपला जो पेपर आहे 2026 चा एक पॅटर्न एका मिनिटात आपण बघून घेऊ. तर बघा आता आपल्या स्लाइडवर काय दिसतंय तर आपला मॅथमॅटिक्सचा पेपर हा पूर्ण 80 मार्काचा राहतो. याच्यामध्ये सेक्शन ABCD राहतो. सेक्शन ए मध्ये आपल्याला दिसत आहे MCQ पॅटर्न आणि व्हेरी शॉर्ट क्वेश्चन याच्यामध्ये दिसत आहे. आपल्याला MCQ आपला 2 मार्काला असतो एक, असे 8 MCQ आपल्याला दिसत आहे. त्यानंतर 4 व्हेरी शॉर्ट क्वेश्चन आपल्याला इथे दिसणार आहे. त्यानंतर सेक्शन बी मध्ये आपल्याला 2 मार्क्सचे क्वेश्चन राहणार आहे. त्यापैकी आपल्याला फक्त 8 सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर सेक्शन सी मध्ये आपल्याला 3 मार्क्सचे क्वेश्चन राहणार आणि हे पण आपल्याला 8च सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर सेक्शन डी मध्ये आपल्याला 4 मार्क्स क्वेश्चन दिसणार आहे. तर या आपल्याला सॉल्व्ह करायचे फक्त 5. असा झाला आपला पेपर पॅटर्न ह्या पद्धतीने येणार आहे. त्यानंतर आज आपण जाणून घेऊया टॉपिक वाईज इम्पॉर्टंट टॉपिक, त्यानंतर त्या टॉपिक मधले काही MCQ बेस किंवा शॉर्ट, त्यानंतर लॉंग असे पूर्ण IMP क्वेश्चन. तर बघा सर्वात पहिले आपण टॉपिक घेणार आहे लॉजिक. तर लॉजिक या युनिट मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय असेल ते बघू. तर बघा इथं आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जे आहे तर आपल्याला ट्रूथ टेबल येणार आहे आपल्याला. तर ट्रूथ टेबल कशावर येणार आहे तर बघा टोटोलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन. तर तुम्हाला एक्झामाइन करायचं आहे जे पॅटर्न आपल्याला दिसणार आहे ते कोणत्या याचा आहे, टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन किंवा कंटिन्जन्सी. त्यानंतर हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे आपण त्या स्लाइडवर तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर ड्युएल हा दरवर्षी पेपरमध्ये आलेला टॉपिक आहे. तर यावर्षी 26 मध्ये पण हा टॉपिक 100% राहणार. त्यानंतर बघा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन खूप इझी टॉपिक आहे जे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. हे सर्व मोस्ट IMP टॉपिक आहे. तर तुम्ही हे 4-5 टॉपिक जरी करून गेले तरी तुमचा पेपर लॉजिक या युनिटचा पूर्ण क्वेश्चन तुम्ही कव्हर करू शकणार आहे. त्यानंतर बघा स्विचिंग सर्किट हा पण एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि यावर आपल्याला 4 मार्क्स क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर हे झाले आपले इम्पॉर्टंट टॉपिक. तर या टॉपिकवर इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स जे आम्ही काढलेले आहे ते तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. तेवढे क्वेश्चन जरी तुम्ही करून गेले तर तुमचा पेपर म्हणजे लॉजिक हा टॉपिक पूर्ण कव्हर होऊन जातील. बघा तर हे खूप मोस्ट IMP क्वेश्चन जे आम्ही काढलेले आहे हे 2026 च्या पेपर मध्ये ऍज इट इज तुम्हाला इथे दिसणार आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे कंस्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. हा क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज 2026 च्या पेपर मध्ये तुम्हाला दिसू शकते. तर बघा सर्वांनी हे जे स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला सर्व एक्झाम्पल व्यवस्थित प्रिपेअर करून जायचे आहे. तर बघा दुसरा क्वेश्चन आहे फाइंड द ड्युएल ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. ड्युएल हा खूप इझी टॉपिक आहे त्यामुळे याच्यावर डिपेंडंट कोणते एक्झाम्पल आलं ते तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्यानंतर आहे प्रूव्ह द स्टेटमेंट इज टोटोलॉजी. तर आधीच सांगितलं तुम्हाला यावर टोटोलॉजीवर एक ट्रूथ टेबल बेस तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे. टोटोलॉजी काय असते हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितपणे करून जावं याच्याबद्दलचे. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबलचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हे 2 क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करून जायचे आहे. त्यानंतर पुन्हा ड्युएल आलेला आहे. त्यानंतर टोटोलॉजीवरचे एक्झाम्पल आधीच घेतलेले आपण. त्यानंतर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म करून जायचं आहे. त्यानंतर स्विचिंग सर्किटवर डिपेंडंट एक्झाम्पल कसे येणार आहे. तर बघा स्विचिंग सर्किट त्याच्यावरून तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे आणि टेबल काढायचा. तर हे झाला तुमचा पॅटर्न जो लॉजिकचा. जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ज्यांना
याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण सुद्धा काढू शकता किंवा हा व्हिडिओ तुम्ही रिपीट बघा, जेणेकरून कोणते मोस्ट IMP क्वेश्चन असेल ते तुमचे सुटले नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डिस्कस करू सेकंड युनिट जो आपला मॅट्रिसेस आहे. तर बघा आता मॅट्रिसेस मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक पहिले आपण डिस्कस करू, त्यानंतर यावरील काही क्वेश्चन जे मोस्ट IMP राहणार, जे 26 मध्ये दिसणार तुम्हाला पेपर 2026 मध्ये. तर बघा आता पहिला जो टॉपिक आहे आपल्याला तो आहे कोफॅक्टर अँड ऍडजॉइंट. खूप इझी टॉपिक आहे कोफॅक्टर अँड ऍडजॉइंट. बरेचदा ऍडजॉइंट काढायला तुम्हाला विचारला गेलेला आहे, तर ह्या टॉपिक तुम्ही आवर्जून करून जा. इझी टॉपिक आहे. त्यानंतर आहे इनवर्स 2x2 आणि 3x3. यामध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन बद्दल विचारणार, तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन येणार किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन येणार. तर 2x2 चे क्वेश्चन तुम्ही करून जायला पाहिजे. त्यानंतर चेक इन्व्हर्टिबिलिटी. तर हा एकदम इझी टॉपिक आहे. 2 मार्क किंवा 1 मार्क साठी किंवा फिल इन द ब्लँक साठी हा प्रश्न तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर यावरचे काही एक्झाम्पल क्वेश्चन्स आपण काढलेले आहेत ते बघू. तर बघा आता त्यानंतर काही राहिलेला जो टॉपिक होता आपला रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्शन मेथड. 2025 मध्ये रिडक्शन मेथडचा क्वेश्चन आलेला होता. यावेळेस मे बी चान्सेस आहे इन्व्हर्शन मेथडच आहे. तर मॅट्रिक्स हा खूप इझी टॉपिक आहे. आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहे ह्या सर्व मेथड तर तुम्हाला करून जायचे आहे. तर बघा त्याच्यामध्ये आधीच तुम्हाला मी सांगितलं रिडक्शन मेथड मागच्या वर्षी येऊन गेला प्रश्न आहे. इन्व्हर्शन मेथड यावर्षी मे बी येऊ शकते. त्यानंतर ऍडजॉइंट मेथड, इन्व्हर्शन मेथड याची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला करून जायचे आहे. त्यानंतर आपला जो टॉपिक आहे सर्वात मोठा टॉपिक आहे टिग्नॉमेट्री. तर टिग्नॉमेट्रीचे काही टॉपिक प्लस काही एक्झाम्पल आपण आज डिस्कस करणार इथं, जे तुम्हाला 2026च्या पेपरमध्ये 100% दिसणार आहे. तर बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक टिग्नॉमेट्री आणि खूप वेटेजवाला हाय वेटेजवाला टॉपिक आहे टिग्नॉमेट्री. तर बघा टिग्नॉमेट्री मध्ये सर्वात आधी आपला टॅन इन्व्हर्सची आयडेंटिटी प्रूफ करून जायची आहे, जेणेकरून याच्यावरचे कोणतेही जरी एक्झाम्पल आले तर सर्व एक्झाम्पल तुम्हाला करता आले पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन खूप छोटा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2 मार्क किंवा फिल इन द ब्लँक्स यामध्ये हा टॉपिक तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर ट्रायंगल आयडेंटिटीज मध्ये साइन रूल, कॉस रूल आणि प्रोजेक्शन रूल हे टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर मागच्या वर्षी नाही पण त्याच्या आदल्या 2-3 वर्षी सलग साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल अल्टरनेट मध्ये विचारले गेलेले आहे. तर मे बी 2026 मध्ये या 3 रूल पैकी एक रूल आपल्याला दिसणार आहे 2026च्या पेपरमध्ये. त्यानंतर काही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे टिग्नॉमेट्रीचे आहे, जसं आम्हाला वाटतं 2026 मध्ये पेपरमध्ये 100% दिसणार आहे. तर ते क्वेश्चन बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. जो पहिला प्रश्न आहे tan इनवर्स 1 प्लस tan इनवर्स 2 प्लस tan इनवर्स 3 इज इक्वल्स टू पाय. त्यानंतर tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 इज इक्वल्स टू पाय बाय 4. त्यानंतर फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos थीटा इज इक्वल्स टू 1/2. त्यानंतर इन ट्रायंगल ABC प्रूव्ह द आयडेंटिटीज इन्व्हॉल्विंग sin A/2 cos A/2. त्यानंतर प्रूव्ह द ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन इन ट्रायंगल. हे सर्वच्या सर्व IMP क्वेश्चन्स जे तुम्हाला 2026च्या पेपरमध्ये दिसणार आहे ट्रिग्नोमेट्रीचे. हे सर्व क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करून जायचे आहे, जेणेकरून IMP भेटल्यानंतरही जर तुम्ही प्रिपरेशन करणार नाही त्याच्यामध्ये तुमचा लॉस होऊ शकते. तर तुम्ही रिपीट व्हिडिओ बघा, जेणेकरून हे सर्व क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करता आले पाहिजे आणि आपला या व्हिडिओ मधला एकही क्वेश्चन तुमचा सुटता कामा नाही. तर त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपल्याला स्पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता स्पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे काही आपण पहिले टॉपिक बघून घेऊ. जे इझी टॉपिक आहे त्याच्यावर डिपेंडंट एक्झाम्पल बरेचदा विचारल्या जातात. तर बघा सर्वात पहिला टॉपिक आहे तुमचा काही कंडिशन आहे ज्या स्पेअर ऑफ स्ट्रेट लाईन साठी विचारल्या जाते नेहमी. तर परपेंडिक्युलर लाईन, जर लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर आपल्याला कोणते कंडिशन फॉलो केली पाहिजे. तसं A + B = 0 असते, तर ही कंडिशन आपल्याला माहित असली पाहिजे. कोइन्सिडेंट लाईन साठी
आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा अँगल बिटवीन द लाईन. तर अँगल बिटवीन द लाईन साठी दोन फॉर्म्युले आपल्याला आहे. एक स्लोप साठी आहे, जो स्लोपचा यूज करून आपण सॉल्व्ह करतो, आणि एक आपलं होमोजिनस इक्वेशन साठी आपण यूज करतो जवळपास. तर हा जे तिन्ही टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर फाइंड द स्लोप ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स वाय प्लस बी वाय इक्वल टू 0. तुम्हाला स्लोप काढायला विचारू शकते. हे जे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे, होमोजिनस इक्वेशन आहे, याचा तुम्हाला स्लोप काढता आला पाहिजे. त्यानंतर हा जो मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो तुम्हाला प्रूव्ह दॅट करायला 2026 च्या मध्ये दिसू शकते, हा जो tan θ इक्वल्स टू ट्वाइस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन मे बी 2026 मध्ये तुम्हाला ऍज इट इज दिसणार आहे. तर सर्वांनी ह्या सर्व टॉपिकची व्यवस्थित प्रिपरेशन करा, जेणेकरून 2026 चा मॅथमॅटिक्सचा पेपर 90 प्लस स्कोर तुमचा दिसला पाहिजे. त्यानंतरचा जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे तो बघू. तर बघा, सर्वात हाय वेटेड टॉपिक जर असेल आपल्याला तो आहे आपल्याला व्हेक्टर. तर व्हेक्टर म्हणजे आपण 3 कॉम्बिनेशन केले आहे. तर व्हेक्टर प्लस लाईन आणि प्लस प्लेन, ह्या तिघाचे कॉम्बिनेशन मिळून आपण हाय वेटेड टॉपिक आपला बनलेला आहे जवळपास. तर बघा, 3 टॉपिकचे काही एकत्र आपण टॉपिक वाईज IMPs काढलेले आहे. त्यानंतर यावर डिपेंडंट क्वेश्चन कोणते राहणार ते पण आपण बघणार आहोत. तसेच 2026 चा पेपर कसा राहणार, कोणते क्वेश्चन त्याच्यामध्ये दिसणार तुम्हाला, हे पण आज आपण डिस्कस करूया. तर सर्वात आधी पहिले आता व्हेक्टर मध्ये IMP टॉपिक कोणते आहे ते बघू आपण. म्हणजे व्हेक्टर, लाईन आणि प्लेन तिघाचं कॉम्बिनेशन आपण IMP टॉपिक काढलेले आहे. तर याच्यामध्ये बघा, डायरेक्शन कोसाइन, तुम्हाला डायरेक्शन कोसाइन चे डिपेंडंट जे पण एक्झाम्पल असतील ते करून जायचे आहे. त्यानंतर कोप्लेनरिटी ऑफ कंडिशन, कोप्लेनर व्हेक्टरच्या कंडिशन टोटल थेरम सुद्धा तुम्हाला इथे करायची आहे. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला, बरेचदा विचारला गेला सेक्शन फॉर्म्युला इंटरनल आणि एक्सटर्नल डिव्हिजनचा. आता सेक्शन फॉर्म्युला जो आहे याच्यासोबत तुम्हाला फॉर्म्युला प्रूफ करायला विचारते आणि सोबतच एक एक्झाम्पल पण देते. असा मिळून 4 मार्काचा एक प्रश्न बनून जातो जवळपास. तर सेक्शन फॉर्म्युलाचा प्रूफ बरेच पोरांना येत नाही किंवा ते करत नाही प्रिपेअर, त्यामुळे त्यांचे 2 मार्क सुटू शकतात. तर आपण तसं करायचं नाही आहे. आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाचा प्रूफ करून जायचा आहे. खूप इझी प्रूफ आहे, छोटासा प्रूफ आहे, 2 मार्काचा येणार आहे जवळपास. प्रत्येकाने यावर लक्ष दिलं पाहिजे. सेक्शन फॉर्म्युला त्यानंतर नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, आता यामध्ये आपण फाइंड द डायरेक्शन ऑफ कोसाइन घेतलेलंच आहे. नंतर चेक द व्हेक्टर कोप्लेनर, आधी पण स्लाइड मध्ये आपण बघितलंच आहे. त्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन, आता प्लेन बद्दलचे आपल्याला प्लेन या युनिट मध्ये इक्वेशन ऑफ प्लेन आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या थेरम आहे जे आपल्याला विचारलाय. पासिंग थ्रू द पॉइंट किंवा फूट परपेंडिक्युलर, ह्या 2 थेरम जे आहे फार इम्पॉर्टंट आहे. पासिंग थ्रू द पॉइंट, दुसरा आहे फूट परपेंडिक्युलर टू द नॉर्मल, ह्या बऱ्याचशा 2 थेरम जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, आता इक्वेशन ऑफ लाईन. आता यामध्ये आपण लाईनचा पण काही टॉपिक घेतलेला आहे. लाईन मध्ये बघा, लाईनचा वेक्टर इक्वेशन आहे, कार्टेशियन इक्वेशन आहे. त्याच्यातल्या 2 छोट्या थेरम आहेत ते आपल्याला विचारले जाते किंवा त्यावर डिपेंडंट तुम्हाला एक्झाम्पल येते. टॉपिक फार इझी आहे, फक्त आपल्याला थोडंसं बेसिक त्याच्यामधलं माहिती करून जाणं फार महत्वाचं आहे. तर बघा, पासिंग टू द पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर, ही जी थेरम आहे, समजा आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, यामध्ये आपल्याला पॉइंट आणि एक व्हेक्टर जो असतो पॅरलल लाईनला असेल त्याचं इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर आहे परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर, परपेंडिक्युलर टू व्हेक्टर, हा पण एक थेरम आपल्याला करून जायचा आहे. त्यानंतर आहे शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द 2 लाईन. आता शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द 2 लाईन त्याचे 3 फॉर्म्युले आहे. एक आपल्याला स्क्यू लाईन आहे, त्यानंतर पॅरलल लाईन आहे आणि पॉइंट टू लाईनचे डिस्टन्स आहे. हे तिन्ही टॉपिक व्यवस्थितपणे जर आपण प्रिपेअर करून गेलं तर 2026 मध्ये यावर डिपेंड एक एक्झाम्पल तुम्हाला दिसणारच आहे. त्यानंतर अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन आणि 2 लाईन, तुम्हाला अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन आणि 2 लाईन यावर डिपेंड एखादं एक्झाम्पल तुम्हाला 26 च्या पेपर मध्ये दिसू शकते. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ द पॅरलेलोपाइड, हा प्रश्न विचारला आहे. व्हॅल्यू ऑफ द टेट्राहेड्रॉन, व्हॅल्यू ऑफ द पॅरलेलोपाइप, याच्यावर डिपेंड बरेचदा विचारले गेलेले एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये दिसले आहेत. 26 मध्ये मे बी येऊ शकते त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे रेशो फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल इंटरनल डिव्हिजन, आधीच आपण डिस्कशन केला आहे. सेक्शन फॉर्म्युला तो पण
विचारल्या जाऊ शकते. तर हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. आवर आपण आता मोस्ट एक्झाम्पल बघू जवळपास. आता मोस्ट इम्पॉर्टंट जो क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे तो आहे व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाईप. यावर डिपेंडंट प्रश्न तुम्हाला 26 मध्ये मे बी दिसणार आहे. त्यानंतर आहे वेक्टरचे काही प्रूफ्स आहे. त्यानंतर शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन. यावर ह्या टॉपिकवर तुम्हाला 100% 26 मध्ये एक्झाम्पल दिसणार आहे. तर ही झाली तुमची वेक्टरचे पूर्ण IMP टॉपिक. तुम्हाला या टॉपिक व्यतिरिक्त बाकी काही करायची गरज नाही आहे. जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले आहे त्यावरचे 1-1, 2-2 एक्झाम्पलची प्रिपरेशन करून जा, जेणेकरून 26 मध्ये पेपरमध्ये जर हे टॉपिक आले तर तुम्हाला ते करता आले पाहिजे. त्यानंतर आपला नेक्स्ट चॅप्टर आहे म्हणजे आपण पार्ट 2 चा आपण इथे विषय घेत आहे. आता बऱ्याचशा पोरांना खूप जास्त अडचणी येतात पार्ट 2 मध्ये, कारण की खूप जास्त एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे पार्ट 2 मध्ये. एक एक्सरसाइज मध्ये 50-50 क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे. तर एवढे क्वेश्चन करायचे का? एवढे क्वेश्चन करून आपल्याला काही पेपरमध्ये आठवणार का? तर त्यासाठी आपण काही सिलेक्टेड टॉपिक इथं आणलेले आहे. हे जर टॉपिक तुम्ही करून गेले तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार. तर बघा आता डिफरन्शिएशन. तर आता पहिला युनिट आला डिफरन्शिएशन. याच्यामध्ये आपण मोस्टली 3 टॉपिकची प्रिपरेशन करणार आहे. तर पहिला जो टॉपिक आहे तो आहे इम्प्लिसिट डिफरन्शिएशन. त्यानंतर आहे पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन आणि त्यानंतर आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक डेरिव्हेटिव्ह. हे 3 टॉपिक वर डिपेंडंट एक्झाम्पल आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करून जायचे. टॉपिक डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक खूप मोठा आहे. एवढा मोठा टॉपिक करणं पॉसिबल नाही आहे. तर हे जे 3 टॉपिक तुम्हाला दिसत आहे बोर्डवर, हे 3 टॉपिकची प्रिपरेशन फार आवश्यक आहे करून जाण्यासाठी. त्यानंतर बघा आता काही असे डिफरन्शिएशन आणि प्लस ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह दोघांचे काही इम्पॉर्टंट टॉपिक इथे आपण डिस्कस करणार आहे, किंवा हे मे बी प्रोबॅबिलिटी आहे याच्यावर डिपेंडंट एक्झाम्पल तुम्हाला दिसणार आहे पेपरमध्ये. तर बघा सर्वात पहिले जे एक्झाम्पल आहे dy/dx फॉर log x to the power x. log x to the power x हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे जे तुम्हाला स्लाइडवर दिसत आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे. त्यानंतर अप्रॉक्सिमेशन प्रॉब्लेम. अप्रॉक्सिमेशन जे आहे तुम्हाला नेहमीच पेपरमध्ये आलेला आहे एक्झाम्पल आहे अप्रॉक्सिमेशन. यावर डिपेंडंट 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. अप्रॉक्सिमेशन खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बरेचदा विचारला जातो आणि टॉपिक एकदम छोटासा आहे. फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं अडचण लागू शकते कॅल्क्युलेशनची, पण टॉपिक फार इझी आहे. आणि जनरली आपण बोर्डच्या एक्झाम मध्ये जर बघितलं जास्त हार्डचं एक्झाम्पल राहत नाही आणि कॅल्क्युलेशन कमी असणारे एक्झाम्पल बोर्डच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर अप्रॉक्सिमेशन टॉपिक एकदम इझी आहे. एक फॉर्म्युला तुम्ही पाठ करून गेले किंवा एक फॉर्म्युला लक्षात ठेवून गेले तर 100% तुम्हाला अप्रॉक्सिमेशन सॉल्व्ह करता येणार. त्यानंतर पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन आताच आपण डिस्कस केला आहे. इम्प्लिसिट डिफरन्शिएशन आताच आपण टॉपिक डिस्कस केला आहे. त्यानंतर आहे प्रूव्ह द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॉट इनव्हर्स एक्स. आता आपण इथे काही टॉपिक पण घेतलेले आहे आणि काही एक्झाम्पल पण घेतले जे मोस्ट IMP आहे. तर बघा आता हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोणाचा, कॉट इनव्हर्स एक्सचा. याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. तो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर बघा y = sin इनव्हर्स ऑफ x. हे पण एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहे, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्लाइडवर बघू आपण. आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आधी पण थोडेफार डिस्कस केले आपण, पण त्यामधले काही राहिलेले जे प्रॉब्लेम आहे टॉपिक आहे ते आपण डिस्कस करू. तर बघा सर्वात पहिला जो टॉपिक आहे मॅक्झिमम एरिया रेक्टँगल फ्रॉम वायर. आता यावर डिपेंड एक एक्झाम्पल आले आपल्या पुस्तकाच्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला दिसत आहे का मॅक्झिमम एरिया आपल्याला काढायचा आहे रेक्टँगल ऑफ वायरचा. हे एक्झाम्पल जे आहे ना हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला 26 मध्ये दिसणार आहे. हे आपण एक्झाम्पलचं अनालिसिस पूर्ण पेपरचं अनालिसिस करून काही IMP तुमच्यासाठी आणलेले आहे. हा व्हिडिओ तुमचा फार फार महत्वाचा राहणार आहे आणि हा व्हिडिओ बघून जर तुम्ही काही अभ्यास केला तुम्हाला नक्कीच चांगले मार्क भेटतील आणि एक तुम्हाला माहित पडणार आपल्याला अभ्यास नेमका कोणता करायचा आहे. तर बघा आता यामध्ये दुसरा जो क्वेश्चन आहे बॉक्स विथ स्क्वेअर बेस.
म्हणजे बॉक्सेसवर जे ते एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला मॅक्झिमा मिनिमाचे, हे एक्झाम्पल तुम्हाला करून जायचे. मॅक्झिमा मिनिमाचे पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी एक्झाम्पल येणार आहे. 4, 3 किंवा 4 किंवा 3 दोनच हाय वेट, खूप जास्त वेटेज याच्यामध्ये राहू शकते समजा. त्यानंतर आहे इन्क्रीजिंग द स्पेअर व्हॅल्यूम ऑफ द प्रॉब्लेम. आता काही आपल्याजवळ स्पेअरची व्हॅल्यूम आहे, एखादं बलूनचा व्हॅल्यूम वाढत आहे किंवा एखादा बलूनचा व्हॉल्यूम कमी होत आहे, कोणत्या रेटमध्ये कमी होत आहे, ही 2-3 एक्झाम्पल नेहमीच तुम्हाला विचारलं आहे. सोप बबलचं एक्झाम्पल आहे, हे टाईपचे एक्झाम्पल स्पेरिकल बलून म्हणजे सोप बबल वगैरे एक्झाम्पल आपल्याला विचारले गेलेले आहे. त्यावर डिपेंडंट टॉपिक तुम्हाला नेहमी पेपरमध्ये दिसत आलेला आहे. 26 मध्ये पण यावर एक एक्झाम्पल तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर आहे इक्वेशन ऑफ टँजेंट टू द कर्व. आता इक्वेशन ऑफ टँजेंट टू द कर्व अँड नॉर्मल हे पण एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. हा टॉपिक एकदम छोटा टॉपिक आहे, 3 मार्क किंवा 2 मार्कसाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाणार आहे. तर तुम्ही जे आपण डिफरन्शिएशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हची इथं टॉपिक डिस्कस केले आहे तेवढाच अभ्यास करून जायचा आहे. त्यावर टॉपिकवर 2-2, 3-3 एक्झाम्पलची व्यवस्थित प्रिपरेशन करून जायची आहे. आता हे जे आपण इथं बघत आहे याच्यामध्ये बघा हे एक्झाम्पलच आपल्याला, कारण की आपल्याला एरिया काढायचा, रेक्टँगल डायमेन्शन त्यांनी विचारला आहे, मॅक्झिमम डायमेन्शन का राहणार हे त्यांनी विचारलेला असा प्रश्न तुम्हाला दिसत आहे. एक वायर आहे, वायरचा तुम्हाला रेक्टँगल बनवायचा आहे, त्याचा मॅक्झिमम एरिया केव्हा राहणार ते डायमेन्शन तुम्हाला काढायचे आहे, हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर बॉक्सवरचे पण एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आहे इन्क्रीजिंग स्पेअर, स्पेअरवरचे एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे. हे टॉपिक आपण डिस्कस करत आहे इथं. याच्यावर डिपेंडंट एक्झाम्पल जे पूर्ण एक्झाम्पल जे पुस्तकात दिलेलं आहे ते तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्यानंतर बघा, त्यानंतर सर्वात हाय वेटेज टॉपिक जो आहे इंटिग्रेशनचा. तर बऱ्याच मुलांना इंटिग्रेशन मध्ये फार अडचणी जातात. टॉपिक खूप मोठा आहे, मुलांच्या फॉर्म्युले पाठ नाही आहे, त्यानंतर वेळेवर त्यांना फॉर्म्युले आठवत नाही आहे किंवा त्यांना वेळेवर कोणत्या टाईपचं इंटिग्रेशन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे हे पण आठवत नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण काही सिलेक्टेड क्वेश्चन काढलेले आहे, जेणेकरून हे क्वेश्चन जर तुम्ही बघितले आणि ट्राय करून बघितले तर तुम्हाला 2026 मध्ये हे प्रश्न 100% दिसणार आहे. क्यू बघा, आता प्रश्न बघून घेऊ आपण. पहिला जो प्रश्न आहे इंटिग्रेशन e टू द पॉवर x अपॉन 1 प्लस e टू द पॉवर x dx. हे जे आहे डायरेक्ट तुम्हाला प्रश्न दिसत आहे बोर्डवर, हे प्रश्न एवढेच करून जायचे तुम्हाला इंटिग्रेशनची. त्यानंतर आहे इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. त्यानंतर आहे लॉग इंटिग्रेशन ऑफ लॉग x. बघा, आता आपल्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज मध्ये कुठे पण इंटिग्रेशन ऑफ लॉग x दिलेला नाही, हा प्रश्न दिसत नाही आहे. आता हा प्रश्न जर कुठे दिसतो, एक तर सॉल्व एक्झाम्पल मध्ये दिसतो आणि मुलं काय करतात, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतात एक्सरसाइजची. तर इंटिग्रेशन ऑफ लॉग x किंवा इंटिग्रेशन ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ x हे दोन जे एक्झाम्पल आहे हे प्रिपेअर करून जायचे आहे. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला एक तर फिल इन द ब्लँक्स किंवा 2 मार्क्स किंवा 1 मार्क्स साठी पण दिसणार आहे तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ लॉग x. आता इंटिग्रेशन ऑफ लॉग x यावर डिपेंडंट आपण एक एक्झाम व्हिडिओ पण आपण केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस x. आता हे जे आपण मोस्ट 4 एक्झाम्पल घेतलेले आहे, मोस्ट IMP एक्झाम्पल हे आपल्याला इनडिफाइनेड इंटिग्रेशनचे आहे. त्यानंतर डिफाइनेड इंटिग्रेशनचं बघा, याच्यामध्ये म्हटलं आहे cos x dx π/2 टू π. त्यानंतर आहे प्रॉपर्टी ऑफ डिफाइनेड इंटिग्रल्स. आता आपल्याकडे जवळपास 7 प्रॉपर्टीज आहेत डिफाइनेड इंटिग्रेशनच्या. त्यापैकी प्रॉपर्टी नंबर 4, प्रॉपर्टी नंबर 5, प्रॉपर्टी नंबर 6, प्रॉपर्टी नंबर 7 ह्या 4ही प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर डिपेंडंट एक्झाम्पल तुम्हाला वारंवार पेपरमध्ये विचारल्या गेलेली आहे. आणि ह्या जे प्रॉपर्टीज आहे दरवर्षी तुम्हाला पेपरमध्ये दिसत आहे. या वर्षी पण 26 मध्ये पण 100% आपल्याला एक प्रॉपर्टी दिसणार आहे. आता क्वेश्चन बनणार कसा, प्रॉपर्टी तुम्हाला 2 मार्काला येणार आणि या प्रॉपर्टीवर डिपेंडंट 2 मार्क्सचे एक्झाम्पल तुम्हाला दिसणार आहे. असं करून तुम्हाला 4 मार्क्सचे एक्झाम्पल दिसणार आहे. म्हणून डिफाइनेट इंटिग्रेशनच्या ह्या 4 प्रॉपर्टीज तुम्हाला नक्कीच करून जायचे आहे आणि त्यावर डिपेंडंट 2-2, 3-3 एक्झाम्पलची प्रॅक्टिस तुम्हाला करून जायची आहे. बस एवढा तुम्हाला डिफाइनेट इंटिग्रेशनचा पार्ट करायचा आहे. इंटिग्रेशनचा टॉपिक मी तुम्हाला सांगितले असे 4 एक्झाम्पल करून जायचे आहे. त्याच्यानंतर आता आलो आपण ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल आम्ही काढलेले आहे. बघा, y x स्क्वेअर आणि y 2x याचा हे 2-3 एक्झाम्पल जे आपल्याला करून इझी वाले एक्झाम्पल करून जायचे आहे. त्यानंतर
इंटिग्रेशन 1/a² - x² dx = 1/2 log a + x / a - x. हा जो एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलाचा प्रूफ आपल्याला करून जायचे. ही 2-3 फॉर्म्युले आहे, 2-3 फॉर्म्युले आपल्याला प्रूफ करून जायचे आहे. बरेचदा एक्झाम्पल न टाकता त्यांनी फक्त काय केलं आहे, हे प्रूफ त्यांनी विचारले आपल्याला. एक्झाम्पलचे प्रूफ विचारले, म्हणजे फॉर्म्युलाचे प्रूफ त्यांनी विचारलेले आहे, एक्झाम्पल न टाकता. तर मग विद्यार्थी काय करतात, प्रूफ करून जात नाही. त्याच्यामुळे काय होतात, त्यांचा जो इंटिग्रेशनचा जो पार्ट आहे तो खाली राहून जातो. म्हणजे अभ्यास करून जातात, पण आपण काय करतो, प्रूफ करून जात नाही. तर त्यांनी लक्ष द्या, विशेष करून हे प्रूफ करून तुम्हाला जायचे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डिफरंशिएशन आता डिस्कस केलं आपण. 4 प्रॉपर्टीज आपल्याला मेनली करून जायचे आहे. हे एक्झाम्पल एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला आता डिस्कस केला आपण. हा फॉर्म्युला पुन्हा IMP मध्ये आपल्या येत आहे. त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याला, तो आहे डिफरन्शियल इक्वेशन. तर बघा, डिफरन्शियल इक्वेशन 4-5 एक्सरसाइज आहे. खूप मोठा टॉपिक आहे. एवढा मोठा टॉपिक प्रिपेअर कसा करायचा, याच्यामध्ये होमोजिनियस इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशनचे एक्झाम्पल टाईप आहे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर काही सबस्टिट्यूशन मेथडवाले एक्झाम्पल आहे. त्यानंतर काही वर्ड प्रॉब्लेम आहे. एवढा सारा टॉपिक आपण प्रिपेअर करायचा का, तर त्यापैकी आपण जो मेन टॉपिक जो आपल्याला वाटतो, जो आपण याचे IMP देणार आहे, आणि त्या टॉपिक कोणता टॉपिक करायचा आहे ते पण आपण डिस्कस करणार आहे. तर बघा, सर्वात पहिला जो टॉपिक आहे, फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर. म्हणजे तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढता आलं पाहिजे, जो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकते 1 किंवा 2 मार्काला. त्यानंतर आहे सॉल्व द लिनियर इक्वेशन. तर लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्हाला लिनियर इक्वेशनचाच पार्ट आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर हा तुमचा लिनियर इक्वेशनचाच पार्ट आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही पण एकच टॉपिक झाला जवळपास. त्यानंतर आहे होमोजिनियस इक्वेशन. तर होमोजिनियस इक्वेशन काय असते, होमोजिनियस इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं, थोडंसं टेक्निक तुम्ही घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये जर होमोजिनियस इक्वेशनचं एक्झाम्पल आलंय तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्यानंतर आहे व्हेरिएबल सेपरेशन ऑफ टाईप आणि सबस्टिट्यूशन मेथड. आणि सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आहे टू फाइंड द डिग्री अँड ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. दरवर्षी पेपरमध्ये तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री विचारल्या जाते. तर तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री करून जायचं आहे. एकदम इझी टॉपिक आहे, तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री काढता आलं पाहिजे. ठीक आहे. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर आहे डिग्री अँड ऑर्डर. तर बघा, डिफरन्शियल इक्वेशनच्या पूर्ण IMP आपण डिस्कस केले आहे. त्यानंतर बघू आपला नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे प्रोबॅबिलिटीचा. तर बघा, आता प्रोबॅबिलिटी मध्ये आपल्याला काय कोणते टॉपिक करून जायचं आहे, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर बघा, यामध्ये जो पहिला टॉपिक आहे फाइंड द K इन द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला K फाइंड करायचं आहे. त्यानंतर आहे ऍटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह, जे आपले बल्बचे एक्झाम्पल आहे त्यावर क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे, तर ते क्वेश्चन तुम्हाला करून जायचं आहे. त्यानंतर आहे प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इन ट्रायल. आता हा जो प्रश्न आलेला आहे, आता ही जे IMPs आहे ही आपली बायनॉमियलची आहे. तर आपण दोन्ही पण एकत्र केलेले आहे, प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल दोघाला एकत्र करून काही इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहे. तर बघा आता याच्यामध्ये त्यानंतर आहे राईट द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला करून जायचे आहे. यावर कोणते टेबल तुम्हाला विचारणार ते पण आपण इथे दिलेले आहे. पहिला आहे टॉसिंग द 2 कॉइन. जो 2 कॉइनचा एक टेबल येणार आहे तुम्हाला. त्यानंतर आहे थ्रोइंग द डायस. ही दोन्ही टेबल तुम्हाला 26च्या पेपरमध्ये दिसू शकते. तर जो टॉपिक आपण डिस्कस केला आहे प्रोबॅबिलिटीचा, एवढे टॉपिक तुम्हाला आवर्जून करून जायचे. त्यानंतर हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कोणते चॅप्टरला प्रायोरिटी द्यायची आहे, म्हणजे कोणत्या चॅप्टरचा जास्त अभ्यास करून जायचा आहे ते आपण बघणार आहोत. यामध्ये बघा, काही आपण जे मोस्ट हाय वेटेज टॉपिक काढलेले आहे. तर बघा, सर्वात पहिला जो आहे आपला व्हेक्टर, हा खूप हाय वेटेज टॉपिक आहे. त्यानंतर आहे व्हेक्टर मध्ये लाईन आणि प्लेन, दोन्ही पण इन्क्लूड याच्यामध्ये आलेले आहे. नंतर आहे इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचे 3 टॉपिक आहे याच्यामध्ये, इनडिफाइनेड इंटिग्रेशन, डिफाइनेड इंटिग्रेशन आणि ऍप्लिकेशन इंटिग्रेशन. हे पण आपण 3 टॉपिक इंटिग्रेशन मध्ये घेतलेले आहे. नंतर आहे प्रोबॅबिलिटी आणि याच्यामध्ये आपण बायनॉमियल सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर आहे डिफरन्शिएशन, नंतर आहे
ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन आणि ट्रिग्नोमेट्री. हे 6 जे टॉपिक आहे, 6 टॉपिक खूप हाय वेटेज आहे. हे 6 टॉपिकची प्रिपरेशन तुम्हाला करणे फार गरजेचं आहे. त्यानंतर आता 2026चा पेपर जे आम्ही अनालिसिस केलाय त्याचा पॅटर्न आणि त्याच्या फिल इन द ब्लँक्स कोणत्या युनिटमधून कशी येणार हे पण तुम्हाला इथं आपण आज सांगणार आहे. तर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 2026 मध्ये फिल इन द ब्लँक कशा विचारल्या जाणार आहे, त्यानंतर 2 मार्क्स क्वेश्चन कसे विचारले जाणार आहे, त्यानंतर 3 मार्क्स क्वेश्चन कसे विचारले जाणार आहे आणि मे बी 4 मार्क्स क्वेश्चन कसे राहणार हे पण आपण आज इथे डिस्कस करणार आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही हा पाठवा. जे 12वीचे आपले 12चे विद्यार्थी आहे, जे तुमच्या ओळखीचे विद्यार्थी राहणार, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाठवा, जेणेकरून त्यांचा 100% ते फायदा होणार आहे. तसेच तुमच्या मित्रमंडळींना पण हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा, आता आपण डिस्कस करणार आहे 2026चा पेपर कसा राहणार. तर बघा, आता यामध्ये आता आपल्याला सेक्शन ए मध्ये माहिती आहे फिल इन द ब्लँक्स राहणार आहे, ज्या एमसीक्यू राहणार आहे आपल्याला 8. तर बघा, सर्वात पहिली जी एमसीक्यू आहे, मला असं वाटते काही एमसीक्यू तुम्हाला दिसणार आहे लॉजिकवर, जे तुम्हाला ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर दुसरी एमसीक्यू म्हणा किंवा 1-2 पहिली किंवा दुसरी एमसीक्यू तुम्हाला लॉजिकवर दिसणार आहे. त्यानंतर तिसरी चौथी किंवा एमसीक्यू बघा आता पूर्ण इनव्हर्स ची दिसणार आहे, मॅट्रिक्स वरची दिसणार आहे. त्यानंतर टॅन इनव्हर्स ची आयडेंटिटी बेसिक वाली एमसीक्यू तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. त्यानंतर डायरेक्शन कोसाइन ऑफ व्हेक्टर यामध्ये पण तुम्हाला एक एमसीक्यू दिसू शकते. त्यानंतर इव्हॅल्युएट e टू द पॉवर x अपॉन 1 प्लस e टू द पॉवर x dx यावर तुम्हाला एक एमसीक्यू दिसू शकते. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड k यावर पण एमसीक्यू तुम्हाला दिसू शकते. आपण हा जो टॉपिक ऑलरेडी हे टॉपिक मोस्ट आयएमपी मध्ये घेतलेलेच आहे, पण आपल्याला त्या टॉपिकवर कोणता प्रश्न येणार, किती मार्क्ससाठी येणार हे आपण इथे डिस्कस करत आहे. तर बघा, आता त्यानंतर आहे प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. यामध्ये तुम्हाला एमसीक्यू दिसणार आहे किंवा एक शॉर्ट आन्सर तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर आहे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व युजिंग ऍडजॉइंट मेथड. लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं ऍडजॉइंट मेथडने, ते पण तुम्हाला दिसू शकतात. त्यानंतर आहे स्टेट मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर आपल्याला मीन म्हणजेच काय, तर आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची आहे. जो बायनॉमियलचा टॉपिक आहे, त्या हे जे आपण टॉपिक डिस्कस केलेले आहे हे टॉपिक तुम्हाला फिल इन द ब्लँक्स एमसीक्यू मध्ये दिसणार आहे. तसेच 1 मार्क्स क्वेश्चन साठी पण दिसणार आहे. हे सर्व टॉपिक तुम्ही आवर्जून बघा, याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना थोडंफार क्लिक होणार का यामध्ये आपल्याला एमसीक्यू येऊ शकतात. त्यानंतर जो सेक्शन बी आहे, सेक्शन बी आपल्याला 2 मार्क्स साठी एक क्वेश्चन विचारला जातो. यापैकी आपल्याला 8च सॉल्व्ह करायचे आहे. तर बघा, आता 2 मार्क्स साठी तुम्हाला प्रश्न कसे येणार आहे. पहिला प्रश्न जो येऊ शकते, प्रूव्ह द गिव्हन स्टेटमेंट इज अ टोटोलॉजी. तर प्रूव्ह करावं लागते पण टोटोलॉजी आहे की नाही. तर त्यानंतर आहे शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द 2 लाईन. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द 2 लाईन आता होऊ शकते, तर पॅरलल लाईन येऊ शकते किंवा स्क्यू लाईन येऊ शकते, ठीक आहे, किंवा पॉइंट टू लाईनचं पण डिस्टन्स तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर आहे प्रूव्ह दॅट, तुम्हाला प्रूव्ह करायला विचारू शकते इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx आयडेंटिटी. त्यानंतर आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द गिव्हन पॉइंट. त्यानंतर आहे पीडीएफ, आपल्याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिलं जाणार आणि मीन आणि व्हेरियन्स तुम्हाला इथे काढायचं आहे. यावर तुम्हाला 2 मार्कचा प्रश्न दिसू शकते. त्यानंतर आहे इम्प्लिसिट डिफरन्शिएशन, याच्यावर पण तुम्हाला 2 मार्कचा प्रश्न दिसणार आहे. त्यानंतर आहे एरिया अंडर द कर्व y इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस ट्वाइस x, यावर पण तुम्हाला 2 मार्कचा प्रश्न दिसू शकते. त्यानंतर आहे एलपीपीचा प्रश्न पण तुम्हाला 2 मार्क्ससाठी पेपरमध्ये दिसू शकते 2026 मध्ये. त्यानंतर आता आपण डिस्कस करणार आहे सेक्शन सी, जो थोडासा हार्ड टॉपिक असतो सेक्शन सी चा. बऱ्याचशा मुलांना इथं फसण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहते. त्याचे पण आपल्याला 8 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे आणि एक एक्झाम्पल जे मार्क आहे, एका एक्झाम्पलला 3 मार्क्स दिलेले आहे आणि आपल्याला 8 सॉल्व्ह करायचे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रूफ पाहायला मिळतो, प्रूफ जास्तीत जास्त विचारला जातो सेक्शन सी मध्ये. आता इथे बघा, टॅन इनव्हर्स आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला इथे करून जायचं आहे. त्यानंतर फाइंड के फ्रॉम द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आहे डायरेक्शन रेशो अँड अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन. डायरेक्शन रेशो करायचे आहे आणि अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन, हे 2 टॉपिक तुम्हाला 3 मार्क्स साठी तुम्हाला पेपरमध्ये दिसू शकते. त्यानंतर आहे
फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर अँड सॉल्व. तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि सॉल्व करायचा. हा लिनियर इक्वेशन जो आपल्याला विचारला डिफरन्शियल इक्वेशनचा टॉपिक आहे, हा पण टॉपिक तुम्हाला करून जायचा. त्यानंतर आहे पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन प्रॉब्लेम. हे आपण टॉपिक ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये आपण डिस्कशन केलेले टॉपिक आहे. फक्त आपण तर कोणत्या टॉपिकवर किती मार्क्सचा प्रश्न येणार हे आता आपण डिस्कस करत आहे इथे बघा. त्यानंतर आहे कोप्लेनरिटी ऑफ व्हेक्टर आणि व्हेरिफिकेशन. त्यानंतर आहे डिफाइनेड इंटिग्रेशन युजिंग द प्रॉपर्टीज. हा बघा, आधीच आपण तुम्हाला प्रॉपर्टी बद्दल सांगितलं. प्रॉपर्टीज तुम्हाला 3 मार्काला पण येऊ शकते. त्याचप्रमाणे प्रॉपर्टीज तुम्हाला 4 मार्क्सचं पण एक्झाम येऊ शकते. प्रॉपर्टी प्लस तुम्हाला एक्झाम्पल येऊ शकते पेपरमध्ये. त्यानंतर आता मग नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपल्याला सेक्शन डी जो आहे हा 4 मार्क्स साठी येणार आहे. यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्स साठी येणार आहे. तर कोणत्या टॉपिक मधून तुम्हाला 4 मार्क्सचा प्रश्न येणार आहे. टॉपिक इम्पॉर्टंट आपण आधी डिस्कस केलेले आहे. फक्त कोणत्या टॉपिक मधून 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे ते आपण डिस्कस करणार. बघा, आधी आपण मॅक्झिमम एरिया ऑफ रेक्टँगल बिटवीन कर्व अँड ऍक्सिस. आता मॅक्झिमम एरिया आपल्याला काढायचा आहे. मॅक्झिमम एरिया ऑफ रेक्टँगल याच्यामध्ये आपण आधी पण टॉपिक डिस्कस केलेला आहे. त्यानंतर बॉक्सेस विथ द स्क्वेअर हे जे दोन्ही जे टॉपिक आहे हे टॉपिक आहे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे टॉपिक आहे दोन्ही. तुम्हाला टॉपिक डिस्कस आपण आयएमपी केलेले आहे जवळपास. तर 4 मार्क्सचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. त्यानंतर आहे सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन युजिंग द सबस्टिट्यूशन. हे पुन्हा डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. सॉल्व बाय सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करायचं जवळपास. त्यानंतर लॉग इंटिग्रेशन प्रूफ अँड इव्हॅल्युएशन. आता लॉग इंटिग्रेशन प्रूफ जे आपल्याला जे पण आपल्याला फॉर्म्युले दिलेले आहे त्या फॉर्म्युल्याचा प्रूफ आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो 4 मार्क्ससाठी. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशनचे क्वेश्चन फार कमी करायचे आहे. त्याच्यामध्ये जे फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत त्या सर्व फॉर्म्युल्यांचा प्रूफ करून जायचा आहे. जवळपास 7 ते 8 फॉर्म्युला आपल्याला दिलेले आहे इंटिग्रेशन मध्ये. त्या 8ही फॉर्म्युल्यांचा प्रूफ आपल्याला करून जायचा आहे. त्यानंतर एक थेरम आहे आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट, ही एक थेरम करून जायची आहे. त्यानंतर इंटिग्रेशन ई टू द पॉवर एक्स, एक थेरम बघा मी तुम्हाला लिहून देतो इथे. आपल्याला इंटिग्रेशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे तर बघा, इंटिग्रेशन ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. ही जी एक थेरम आहे, छोटीशी थेरम आहे 2 मार्क्स साठी आणि यावर डिपेंडंट एक्झाम्पल तुम्हाला विचारल्या जाणार. हे थेरम तुम्हाला करून जायचं आहे. ठीक आहे पर्यंत. आणि हे जे 8 फॉर्म्युल्याचा प्रूफ एवढा आपल्याला इंटिग्रेशनचा पार्ट करून जायचा आहे. इंटिग्रेशन हाय वेटेज टॉपिक आहे. भरपूर सारे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मध्ये आपण जास्तीत जास्त एक्झाम्पलची प्रॅक्टिस करू शकत नाही कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. तर कमी टाइम मध्ये आपल्याला जास्त करून जायचं आहे. एका प्लॅनिंगने आपल्याला जायचं आहे जेणेकरून आपल्याला स्कोर चांगला करायचा आहे. 90% जर स्कोर करायचा असेल जो आपण आज इम्पॉर्टंट टॉपिक त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन जे डिस्कस केले आहे तेवढंच तुम्ही करून जा जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. त्यानंतर ही इम्पॉर्टंट जी आहे ही इम्पॉर्टंट थेरम तुम्हाला करून जायचं आहे. त्यानंतर शेवटचा काही आता बायनोमियलचे टॉपिक आपण डिस्कस करून घेऊ. बायनोमियल मध्ये पहा, मीन आणि व्हेरियन्स तुम्हाला 2 मार्क्स साठी किंवा 1 मार्क्स साठी तुम्हाला मीन्स आणि व्हेरियन्स दिसणार. मीन म्हणजे आपली एक्सपेक्टेड व्हॅल्यू. त्यानंतर आहे फाइंड द के इन पीडीएफ. ही 2 जे टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे.